पकडायला माणूस आणलाय. कसं वाटतंय? ए बघा कसे बसलेत एकदम आरामात. हॅलो फ्रेंड्स, तर आता वाजलेत किती? 5 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय पुण्यासाठी 1 डे ट्रिपला. आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. आज फर्स्ट ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही चाललोय पुण्याला, पुन्हा एक्सप्लोअर करायला. आता भेटूया मस्त. आता शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ, फुल मजा येणार आहे आणि फुल मस्ती. येस. सो श्रद्धा, कसं वाटतंय तुला ट्रेनमध्ये आज? मला छान वाटतंय. आरती आम्ही चाललो आहोत. ट्रेन आलेली आहे, भांडूप क्रॉस केलंय ऑलरेडी. मस्त वाटते, गारगार वाटते एकदम. मी पहिल्यांदा आयुष्यात ट्रेनमध्ये बसली, इंद्रायणी एक्सप्रेस. आणि आता आम्ही चाललो आहे दगडूशेठ हलवाई मंदिरमध्ये गणपतीचं दर्शन घ्यायला. मस्त वाटतंय. पुण्याला चाललो आहे आम्ही, पुण्याला चाललो आहे आणि पुण्याचं जरा दर्शन घेऊन येतो आहे. खूप वेळ गेलो नाही आहे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी. आणि माझ्या मुलांचा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही त्या निमित्ताने आम्ही छोटीशी एक पिकनिक काढली आहे. हे बघा, अशी आमची ट्रिप जाते आणि आम्हाला काय सांगितलं होतं, मजा करत जाऊ आणि मस्त झोप घेतात आहे. आम्ही दोघे आणि समोर मम्मी पप्पा. ते पण दाखवते तुम्हाला. एक मिनटं. मला इथे मस्त विंडो सीट भेटले. मला खूप थंडी लागते. अशी तर जास्त थंडी नाही, तरी पण लागते आहे कधी कधी. हा मग मम्मी पप्पांना दाखवते. हां, ते मदर आणि सन दोघं पण तसेच आहेत. ते फायनली आम्ही पोहोचलोय पुण्याला. किती? अर्धा तास लेट. हा फार लेट आहे. अर्धा तास लेट आहे ट्रेन. काय नाही, आता तर पोचलोय. आता स्टार्ट आहे जर्नी. आता मजा येईल. पुणा स्टेशनवर आता जस्ट बाहेर आलोय. आता ऑटो पकडतोय आता आम्ही. तर आता इथे खूप क्राऊड आहे. इथूनच स्टेशन आहे बघा. या माझ्या मागे बघू शकता, इथूनच बाहेर निघालेत. आता बघतोय ऑटो पकडून. आता डायरेक्ट मंदिराकडे जाऊ पहिला. खूप चांगल्यापैकी दर्शन झालं आमचं, ते पण 10 मिनिटामध्ये. खूप खाली होतं. सो माझ्या मागे बघू शकता तुम्ही, श्रीमती दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. सो आता आम्ही पोचलो आहे शनिवार वाड्याला. खूप सुंदर आहे वातावरण. गर्दी पण नाही आहे, कारण की हा मधला दिवस आहे, वर्किंग डे आहे, त्याच्यामुळे छान वाटतं इथे. इतकं काय ऊन नाही आहे. आणि आम्ही 2 गणपती बघितले. कसब्याचा गणपती पण बघितला आणि दगडूशेठ हलवाई गणपती पण बघितला. लहान मुलांची पण आता पिकनिक आली वाटते आज. छोटे छोटे बेबीज. छोटे छोटे बेबीज. तू पण तशीच वाटते त्यांच्यासाठी. सामान पकडायला माणूस आणलाय. सामान पकडायला माणूस बाई आणली. चाल घे. त्याच्यातलं हाफ तिकीट असेल बहुतेक. मी 14 वर्षांचे. मला फकट. त्याच्या हाफ तिकीटमध्ये काढ ग. तुझं नाव पण नाही हाफ तिकीटमध्ये. ते एंट्री फीज आहे 25 रुपीज.
इंडियन व्हिजिटर्ससाठी आणि जे बाहेरचे आहेत त्यांना 300 रुपये फॉरेनर्स. चला जाऊया आतमध्ये. लाल कुवार आणि महेश नंतर मग हे लोक हे झालं. कसं वाटतंय ए रशी देव का? कसं वाटतंय? एवढी पब्लिक पूछ रही है, बताओ कसं वाटतंय? कसं वाटतंय ट्रेकिंग? No words for your tagging.